नमस्कार मित्रांनो, मी बहार सूर्यवंशी. मित्रांनो, वकील साहेब आपल्याला कसे फसवतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मला नंदुरबारवरनं फोन आला. तर त्या व्यक्तींना जेव्हा एव्हिडन्स फाईल करायचं होतं त्याच वेळेला सांगितलं त्यांच्या वकिलाने की तुमची यायची कोर्टात यायची गरज नाही, तुम्ही नका येऊ. मग ते कोर्टामध्ये गेले नाहीत. त्यांना नव्हतं माहिती की एव्हिडन्स फाईल करायचं आहे. नंतर मग ती डेट गेल्यानंतर त्यांनी चौकशी केली की बाबा आमचा एव्हिडन्स आहे, आमच्याकडे प्रूफ होता सगळ्या अडल्ट्रीचा वगैरे, तर आमचा एव्हिडन्स द्यायलाच दिला नाही. ते म्हणाले तुमचं एव्हिडन्सची डेट होती तेव्हा तुम्ही ॲबसेंट होतात. अशा पद्धतीने फसवतात. दुसरी गोष्ट, तुमचं वकील जर इनकॉम्पिटन्स असेल, इनकॉम्पिटन्स म्हणजे कार्यक्षम नसतील आणि ते दुसऱ्यांना उच्च वकिलांचा सल्ला घेत आहेत, कोणत्या सिनियर वकिलांचा सल्ला घेत आहेत, पण त्याचे चार्जेस तुम्हाला लावतात. म्हणजे ते सल्ला घेत आहेत 10,000 वगैरे जे काही त्यांचे चार्जेस आहेत आणि ते आपल्याकडनं घेत आहेत, तो चुकीचं आहे. ती प्रॉब्लेम त्यांचा आहे, त्या वकिलांचा आहे. तर त्यांचं जर नॉलेज अधुरं असेल आणि ते पुढच्या वकिलांना सल्ला घेत आहेत तर त्यांचा तो प्रॉब्लेम आहे, आपला प्रॉब्लेम नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, जर तुमचं ठरलेलं आहे की 5,000 रुपये द्यायचे दर दर ह्याला डेटला आणि वाजवीपेक्षा जास्त पैसे घेतात, 5,000वरनं जास्त घेतात, सर अजून 2,000 द्या, अजून 3,000 द्या, म्हणजे टोटल 8,000 7,000 असे घेत आहेत, तर काहीतरी घपला आहे. तुम्ही त्यांना सांगा की बाबा आपलं ठरलेलं काय 5,000 आहे ना, 5,000 देणार. तर असं करत असेल तर वेळी सतर्क व्हा आणि तुमचा धोका होण्यासाठी टाळा. तर टिप जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.